नमस्कार, मी श्रीरंग खरे, NDTV मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत आणि या निकालाचे विश्लेषण करून सोप्या भाषेमध्ये लोकांना समजेल अशा पद्धतीने आपण ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय। त्याचे भविष्यातील राजकीय परिणाम काय असतील हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली आहे या निकालानंतर ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण या ठिकाणी अनेक इंटरेस्टिंग घडामोडी घडलेल्या आहेत। राकेश गुडेकर माझे सहकारी माझ्यासोबत आहेत। राकेश, रत्नागिरी जिल्ह्याची नेमकी राजकीय परिस्थिती या निकालानंतर काय झालेली आहे? श्रीरंग सर, नक्कीच आपण जर पाहायला गेलो तर रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 4 नगर परिषद आणि 3 नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडलेल्या होत्या। आज मतमोजणी झालेली आहे, निकाल स्पष्ट झालेले आहेत आणि यामध्ये स्पष्टपणे महायुतीला म्हणजे एका जागेचा अपवाद वगळला तर 6 ठिकाणी हे महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत। म्हणजे आपण जर 6 पैकी 2 ठिकाणी म्हणजे 2 नगरपंचायतीमध्ये देवरुख आणि गुहागर या 2 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून आलेले आहेत। तर 4 नगर परिषदांवरती म्हणजे चिपळूण, खेड, त्यानंतर रत्नागिरी, त्याचप्रमाणे आपण लांजामध्ये पाहायला गेलं तर या 4 ठिकाणी शिवसेना शिंदे सेनेचे उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत। तर एका ठिकाणी म्हणजे राजापूरमध्ये काँग्रेसच्या हुस्नबानू खलिफे या पुन्हा एकदा विजयी झालेले आहेत। एकूणच जर आपण पाहायला गेलं तर रत्नागिरी नगर परिषदेमध्ये शिवसेना भाजप युतीच्या शिल्पा सुर्वे म्हणजे त्या शिंदे सेनेकडून रिंगणात होत्या, त्या विजयी झालेल्या आहेत। तर या ठिकाणी 32 पैकी तब्बल 6 जागा या भाजप लढलेल्या होत्या आणि 6च्या 6 जागा भाजपने जिंकलेल्या आहेत। त्या खालोखाल 23 जागा शिंदेची शिवसेना म्हणजे नगरसेवक पदाच्या या जागा जिंकलेल्या आहेत। तर अवघ्या 3 जागा ठाकरेंच्या शिवसेनेला या ठिकाणी मिळालेल्या आहेत। या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर या ठिकाणी जे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष होते राजेश सावंत, त्यांची कन्या निवडणुकीच्या रिंगणात उद्धव ठाकरे गटाकडून रिंगणात उतरलेली होती, जी माजी आमदार बाळ माने यांची सून आहे शिवानी माने। त्या रत्नागिरी नगर परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या होत्या आणि त्यामुळे राजेश सावंत यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा भाजपमध्ये राजीनामा देखील दिलेला होता। त्यांनी आपल्या मुलीचा देखील प्रचार केलेला होता त्यानंतर। पण या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचा म्हणजे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार शिल्पा सुर्वे यांचा विजय झालेला आहे आणि शिवानी सावंत माने यांचा पराभव झालेला आहे। तर दुसरीकडे आपण पाहायला गेलो तर खेड नगर परिषदेमध्ये या ठिकाणी देखील शिवसेनेने ही लढाई प्रतिष्ठेची केलेली होती, कारण राज्यमंत्री योगेश कदम या मतदारसंघातून निवडून येतात आणि या ठिकाणी जवळपास शिवसेनेला 14 वर्षानंतर ही पूर्ण सत्ता या ठिकाणी मिळालेली आहे। या ठिकाणी माधवी बुटाला या निवडून आलेल्या आहेत आणि या ठिकाणी नगरसेवक पदाच्या ज्या 20 जागा होत्या त्या 20 पैकी तब्बल शिंदेच्या शिवसेनेला 17 जागा मिळालेल्या आहेत। 17 ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत। तर 3 ठिकाणी भाजपचे नगरसेवक निवडून आलेले आहेत। म्हणजे ज्या 3 ठिकाणी भाजपने नगरसेवक उभे केले त्या 3 ठिकाणी भाजपचे नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत। म्हणजे या ठिकाणी देखील शिवसेना भाजप युतीचा करिश्मा पाहायला मिळालेला आहे आणि जवळपास 14 वर्षानंतर या ठिकाणी शिवसेनेला ही क्लीन सत्ता मिळालेली आपण पाहतोय। त्या खालोखाल जर आपण पाहायला गेलो तर चिपळूण नगर परिषदेकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं, कारण या ठिकाणी सर्वच पक्षाचे उमेदवार जे आहेत म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार वगळता सर्वच पक्षाचे उमेदवार हे रिंगणामध्ये होते, त्यामुळे या ठिकाणी चुरस निर्माण झालेली होती। पण या ठिकाणी शिवसेना भाजप युतीचे जे शिंदेच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात होते नगराध्यक्ष पदासाठी उमेश सकपाळ यांनी बाजी मारलेली आहे। त्यांनी माजी आमदार रमेश कदम यांचा पराभव केलेला आहे। माजी आमदार रमेश कदम हे यापूर्वी चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत। ते पुन्हा एकदा या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरलेले होते। ते आमदार देखील होते यापूर्वी, पण त्यांचा दुर्दैवाने पराभव झालेला आहे। या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर एकूण 28 जागा आहेत नगरसेवक पदाच्या आणि या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेला 9 मिळालेल्या आहेत, भाजपला 8 मिळालेल्या आहेत। तर उद्धव ठाकरे सेनेला 5, काँग्रेस आहेला 3, राष्ट्रवादी अजित पवार 2 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1 जागा उगी या ठिकाणी मिळालेली आहे। पण या ठिकाणी इंटरेस्टिंग गोष्ट जी आहे ती म्हणजे या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजू देवळेकर हे देखील रिंगणात होते। पण आमदार भास्कर जाधव, शिवसेना नेते आहेत, आमदार आहेत, ते भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे उमेदवार होते रमेश कदम यांना आपला पाठिंबा दिलेला होता। त्याचं कारणही त्यांनी सांगितलं की सुरुवातीला ज्यावेळी आघाडीची चर्चा झाली की या ठिकाणाहून कोण उमेदवार उभा करावा, त्यावेळी शिवसेना उभाटाला देखील म्हणजे कोणी इच्छुक आहे का विचारण्यात आलं, पण त्यावेळी कोणी इच्छुक नव्हता असं सांगण्यात आलं आणि त्यामुळे आपण शरद पवार गटाचे जे रमेश कदम आहेत त्यांना पाठिंबा दिल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं। पण त्यानंतर काही घडामोडी घडल्या, राजू देवळेकर यांना रिंगणात उतरवलं गेलं आणि
राजू देवळेकर यांनी स्पष्ट केलं होतं की माजी खासदार विनायक राऊत यांच्या आदेशानेच आपण फॉर्म भरला. त्यानंतर विनायक राऊत देखील या ठिकाणी प्रचारासाठी येऊन गेले. त्यांनी देखील राजू देवळेकर यांचा प्रचार केला. पण भास्कर जाधव यांनी मात्र रमेश कदमांचा या ठिकाणी प्रचार केला. पण दुर्दैवाने महाविकास आघाडीतले हे दोन्ही उमेदवार हे पराभूत झालेले आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसचे या ठिकाणी सुधीर शिंदे निवडणुकीच्या रिंगणात होते, ते देखील त्यांचा पराभव झालेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर काँग्रेसचेच बंडखोर उमेदवार जे होते त्यांचा देखील पराभव झालेला आहे. लियाकत शाह ते देखील या ठिकाणी अपक्ष रिंगणात होते, त्यांचा देखील पराभव झालेला आहे. पण इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की भास्कर जाधव यांनी ज्यांचा प्रचार केला ते रमेश कदम, त्याचप्रमाणे माजी खासदार विनायक राऊत यांनी उभाटाचे उमेदवार राजू देवळेकर यांचा प्रचार केला होता. पण हे दोन्ही उमेदवार या ठिकाणाहून पराभूत झालेले आहेत. आणि या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार उमेश सकपाळ हे विजयी झालेले आहेत. उमेश सकपाळ हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आहेत. उदय सामंत यांचे देखील ते निकटवर्ती आहेत आणि त्यांचे देखील ते खंदे समर्थक आहेत. त्यामुळे चिपळूणच्या नगर परिषदेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं आणि उदय सामंत यांनी आपला करिश्मा या ठिकाणी पुन्हा एकदा दाखवून दिलेला आहे. त्या खालोखाल जर आपण पाहिलं तर गुहागर नगरपंचायतीमध्ये देखील या ठिकाणी भास्कर जाधव यांना धक्का बसलेला आहे. कारण या ठिकाणी भाजपच्या नीता मालक या विजयी झालेल्या आहेत. कारण या ठिकाणी गेल्यावेळी देखील शहर विकास आघाडीची सत्ता होती. भास्कर जाधव यांचा गेल्यावेळी देखील पराभव झालेला होता आणि यावेळी देखील गुहागरमध्ये आघाडी म्हणजे शिवसेना उभाटाचा देखील पराभव झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. शिवसेना भाजप युती होती या ठिकाणी आणि युतीच्या जागा जर आपण पाहायला गेलं तर गुहागरमध्ये 17 जागा होत्या शिवसेनेच्या, त्यापैकी शिंदे सेनेच्या 8 जागा आलेल्या आहेत, भाजपच्या 5, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 1 आणि उद्धव ठाकरे सेनेला अवघ्या 2 जागा मिळालेल्या आहेत. तर मनसेचे 1 जागा या ठिकाणी म्हणजे मनसेच्या चिन्हावर जरी उमेदवार नव्हता तरी मनसेच्या उमेदवार होत्या, अपक्ष होत्या, त्या या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. तर त्यानंतर जर आपण पाहायला गेलो तर देवरुख नगरपंचायतीमध्ये देखील भाजपची सत्ता आलेले मृणाल शेट्टे या भाजपच्या, शिवसेना भाजप आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी देखील त्यांच्यासोबत होती अजित पवारांची, त्या मृणाल शेट्टे या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. या ठिकाणी 17 जागा होत्या, त्यापैकी भाजपला 3 जागा मिळालेल्या आहेत, शिवसेनेच्या 3, अजित पवार राष्ट्रवादी यांच्या 4, अपक्ष 4 आणि ठाकरे सेना 3 अशा या ठिकाणी या जागा आहेत या मिळालेल्या आहेत. तर आपण बघायला गेलो तर लांजा नगरपंचायतीमध्ये देखील सावली कुरूप या शिवसेनेच्या उमेदवार होत्या, त्या निवडून आलेल्या आहेत. लांजा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला 10 जागा मिळालेल्या आहेत, भाजपला 1, अपक्ष जवळपास 5 आणि उद्धव ठाकरे सेनेला 1 जागा या ठिकाणी मिळालेली आहे. पण वर्चस्व आपण जर पाहिलं गेलं तर शिवसेना आणि भाजपचं या ठिकाणी राहिलेलं आहे. त्यानंतर आपण जर पाहायला गेलो तर राजापूर नगर परिषदेकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. कारण या ठिकाणी माजी आमदार हुस्नबानू खलिफे ज्या माजी नगराध्यक्ष देखील राहिलेल्या त्या या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या होत्या आणि त्यांनी यावेळी आपला विजय संपादन केलेला आहे. त्यांनी शिवसेनेच्या श्रुती तामणकर यांचा पराभव केलेला आहे. राजापूरमध्ये जर विचार केला तर राजापूर नगर परिषदेमध्ये एकूण 20 जागा होत्या, 20 पैकी काँग्रेसला 7 मिळालेल्या आहेत, उद्धव ठाकरे सेनेला 3, शिवसेनेला 9 जागा मिळालेल्या आहेत आणि भाजप 1 जागेवर विजयी झालेले आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील आपण पाहतोय की जरी काँग्रेसचा नगराध्यक्ष असला विजयी झाला असला तरी शिवसेना भाजपने देखील चांगल्या जागा या ठिकाणी मिळवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. रत्नागिरीत देखील चांगलं यश जे आहे ते या ठिकाणी मिळवलेलं आपण पाहतोय. उदय सामंत यांचा करिश्मा देखील आपल्याला रत्नागिरी नगर परिषदेमध्ये पाहायला मिळाले आहे. त्यामुळे एकूणच जर आपण जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये महायुतीने वर्चस्व मिळवलेलं आहे. खास करून जर आपण पाहायला गेलो तर महाविकास आघाडीतली धुसफूस जी आहे ती अनेक वेळा समोर आलेली होती. रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत देखील बद्दल विचारायचं आहे. मात्र आणखी एक इंटरेस्टिंग घडामोड आपल्याला बघायला मिळाली की याच जिल्ह्यामध्ये भाजपचे उमेदवार असलेले संदीप भिसे हे एका मताने निवडून आले. त्या ठिकाणी नेमकं काय झालं? चिपळूणमध्ये प्रभाग 7 मध्ये जे निवडणूक झाली त्यामध्ये भाजपचे संदीप भिसे हे निवडून आलेले आहेत. अवघ्या एका मतांनी त्यांचा विजय झालेला आहे. खरं तर सुदैव म्हणावे लागेल त्यांचं, कारण या ठिकाणी देखील इतर सर्वच पक्षांचे उमेदवार रिंगणात होते आणि अटीतटीची अशी लढत या ठिकाणी झालेली होती आणि अतिशय अंतिम फेरीपर्यंत म्हणजे ही या ठिकाणची मतमोजणी ती रंगलेली होती आणि अखेर संदीप भिसे यांनी विजय मिळवलेला आहे आणि 1 मतांनी विजय मिळवलेला आहे. त्यामुळे इंटरेस्टिंग घडामोड ही चिपळूणमधली आपल्याला या ठिकाणची म्हणावी लागेल. दुसरीकडे कोणाला नेमकं पराभूत केलं हे जास्त इंटरेस्टिंग आहे समजून घेणं. नक्कीच आपण जर पाहायला गेलो तर या ठिकाणी उभाटाचे उमेदवार होते, त्याचप्रमाणे या ठिकाणी अजित पवार गटाचे देखील उमेदवार होते, त्याचप्रमाणे
दुसरे देखील अन्य 2 उमेदवार होते, त्यांचा पराभव त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. अतिशय इंटरेस्टिंग अशी ही निवडणूक झालेली होती, मात्र अखेर त्यांनी विजय मिळवलेला आहे. पण एकूणच जर आपण श्रीरंग सर बघायला गेलो तर ठाकरे गटातील धुसफूस जी आहे ती देखील वारंवार या निवडणुकीत पाहायला मिळाली. विशेष करून चिपळूण असेल, त्याचप्रमाणे आपण जर पाहायला गेलो तर महाविकास आघाडीतली जी काही धुसफूस होती ती रत्नागिरी नगर परिषदेमध्ये देखील पाहायला मिळाली. कारण ऐनवेळी म्हणजे ज्या दिवशी फॉर्म मागे घ्यायचे होते त्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपण उद्धव ठाकरे गटाला पाठिंबा देणार नाही असं जाहीर केलं होतं. रमेश कीर असतील किंवा अन्य गट राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जो अन्य गट आहे त्यांनी देखील जाहीर केलेलं होतं आणि त्याचा मोठा फटका जो आहे ते या ठिकाणी रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत देखील राकेश, तुला बसलेला थोडंसं आपल्याला थांबवतोय. पाहायला मिळतंय. आपण तू जी जागा सांगतोयस त्या जागेचं थोडं सोपं विश्लेषण करून सांगूया. उबाठा गटाचे आमदार आहेत भास्कर जाधव, जे दापोली, गुहागर आणि या सगळ्या पट्ट्यातले एक मोठं नाव मानलं जातं आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आपलं या संपूर्ण भागावर वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांची शिवसेना वगळून एक उमेदवार उभा करण्यात आला, ते म्हणजे रमेश कदम, जे माजी आमदार आहेत. त्यांना पाठिंबा देण्याचं काम भास्कर जाधव यांनी केलं, कारण तोपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये नव्हता. ऐन वेळेला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला. भास्कर जाधव यांची खंत अशी होती की याबद्दल त्यांना काहीच कळवण्यात आलेलं नव्हतं. आता कोकणामधील 2 मोठे नेते आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे, एक म्हणजे भास्कर जाधव आणि दुसरे म्हणजे विनायक राऊत. यांच्यामध्ये सुप्त संघर्ष असल्याचा दावा अनेकदा केला जातो आणि हा संघर्ष अनेकदा उफाळून देखील आल्याचं बघायला मिळतं. आणि यातूनच भास्कर जाधव हे नाराज असल्याच्या चर्चा देखील अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतात. ही जी निवडणूक झाली ही निवडणूक यासाठीच महत्त्वाची ठरते, कारण ज्या पक्षाचे भास्कर जाधव हे नेते आहेत त्याच पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात भास्कर जाधव यांना प्रचार करावा लागलेला होता. ही अत्यंत सिग्निफिकंट गोष्ट म्हणावी लागेल, कारण असं चित्र अनेकदा बघायला मिळत नाही आणि हे त्यांनी जाहीरपणे केलेलं आहे. त्यांनी रमेश कदम यांच्यासाठी प्रचार केला. रमेश कदम आणि भास्कर जाधव यांचं देखील फार सख्य नसल्याचं अनेकदा बोललं जातं. मात्र या निवडणुकीच्या निमित्तानं रमेश कदम यांना भास्कर जाधव यांनी पाठिंबा दिला. स्वतःच्याच पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात भास्कर जाधव यांनी प्रचार केला. रमेश कदम यांच्यासाठी त्यांनी प्रचार केला. रमेश कदम हे देखील पडले आणि भास्कर जाधव ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचे उमेदवार असलेले उमेदवार हे दोघेही पडले आणि त्या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय झाला. ही सिग्निफिकंट गोष्ट आहे जे राकेश अनेकदा सांगण्याचा प्रयत्न करतात. राकेश, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. आता हे जे सगळे निकाल लागलेले आहेत या निकालांचा येणाऱ्या काळामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडतील त्याच्यावर नेमका कसा परिणाम होईल, खास करून ठाकरेंची शिवसेना जी या संपूर्ण भागामध्ये एक प्रबळ मानली जात होती, ठाकरेंच्या शिवसेनेवर या निकालांचा काय परिणाम होऊ शकेल. 1, 2, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा जेव्हा संघर्ष उभा राहतो तेव्हा रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महायुतीचं स्थान अधिक बळकट झालेलं आपल्याला बघायला मिळेल का आणि त्याचे नेमके काय परिणाम होतील. महाविकास आघाडी म्हणजे विशेष करून ठाकरेंचं जे वर्चस्व होतं या ठिकाणी कमी होताना आपल्याला पाहायला मिळतंय, कारण अंतर्गत जी धुसफूस आहे त्या धुसफुसीचा सामना या ठिकाणी करावा लागलेला आहे आणि त्याचं फलित जे आपण पाहतोय की पराभवाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कठोर परिश्रम किंवा मेहनत करावी लागणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर महायुतीचं स्थान जे आहे ते देखील भक्कम होताना आपल्याला पाहायला मिळते. आगामी काळात त्याचे देखील पडसाद या ठिकाणून आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलो तर महायुतीला जी वाटचाल ज्या दिशेने चालू आहे त्या जर आपण पाहायला गेलो तर त्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीला एकसंध राहते का, कारण अलीकडच्या काळात झाले की अनेकांनी महाविकास आघाडीतील अनेकांनी त्यांची साथ सोडत ठाकरेंची साथ सोडत भाजप किंवा अन्य पक्षांची वाट धरलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर महाविकास आघाडीला भक्कम राहण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, जेणेकरून महायुतीला जर थांबवायचं असेल तर अंतर्गत धुसफूस जी आहे ती टाळावी लागणार आहे. नेत्यांमधला जो अंतर्गत संघर्ष आहे तो देखील थांबवावा लागणार आहे. श्रीरंग सर. धन्यवाद राकेश, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. तर राकेश गुडेकर यांनी ज्या पद्धतीनं विश्लेषण करून सांगितलं त्या पद्धतीनं जर विचार करायचा झाला तर कोकणामध्ये खास करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला आता गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. त्यातही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अधिक विचार करण्याची गरज आहे.
एकेकाळी हा संपूर्ण पट्टा उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जात होता किंवा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. शिवसेनेमध्ये फूट पडली त्यानंतर देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं त्या ठिकाणचं अस्तित्व हे बरंच प्रबळ होतं. मात्र ज्या आत्ता नगरपालिका निवडणुका झालेल्या आहेत त्या नगरपालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील जी अंतर्गत धुसफूस होती, ज्याचा राकेश गोडेकर वारंवार उल्लेख करत होते, त्याचाच फटका त्यांच्याच पक्षाला बसलेला आहे. त्यामुळे आपण महायुतीशी लढत असताना किंवा महायुतीतल्या घटक पक्षांशी लढत असताना ठाकरेंच्या शिवसेनेला अंतर्गत संघर्षालाही सामोरं जावं लागतंय. आणि महायुतीतील पक्षांनी जेवढं डॅमेज केलेलं नाही आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला, तेवढं डॅमेज त्यांना स्वतःच्याच पक्षातील नेत्यांनी किंवा अंतर्गत बंडाळ्यांनी जास्त केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. हे जर थांबलं नाही तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी इथली परिस्थिती ही अधिक चिंताजनक होण्याची शक्यता आहे. इथेच थांबूया. तुम्ही पाहता NDTV मराठी.